योद्धा न्यूज मराठी। आज राजगुरू नगर नगर परिषद यांच्याकडून भीमा माताचे ओटी पूजन करण्यात आले। पुराच्या किंवा भरपूर पाण्यानंतर नदी शांत राहावी, गाळाच्या स्वरूपात ती सुपीकता देऊन जावो आणि त्या भागात सुख समृद्धी नांदो, यासाठी ही सगळ्या राजगुरू नगरचा रहिवासियांकडून प्रार्थना केली। महाराष्ट्र संस्कृतीत भीमा नदी, जी चंद्रभागा नावानेही ओळखली जाते, ही अत्यंत पवित्र, जीवनदायिनी आणि पूजनीय मानली जाते। नदीची ओटी भरणे हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो निसर्गाच्या सुपीकतेचा आणि जीवनदायिनी शक्तीचा सन्मान करण्याची प्राचीन परंपरा आहे। हिंदू धर्मानुसार आपल्या नद्यांना मातेचा दर्जा दिला आहे, म्हणूनच भीमा माई शांत वाहण्यासाठी, नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी, जलप्रदूषण टाळण्यासाठी आपले सगळ्या राजगुरू नगर वासियांकडून एक कृतज्ञता/कर्तव्य व आपली परंपरा म्हणून हे भीमा माईचे ओटी पूजन करण्यात आज आली। या पूजेप्रसंगी नगरसेविका राजश्री सांडभोर, श्वेता ढोले, सुनंदा थिगडे, कल्पना आढारी, सिद्धी शेळके, आशा गुंडाळ, सुप्रिया पिंगळे, ज्योती वाडेकर, अश्विनी सांडभोर, रेखा श्रोत्रिय तसेच नगराध्यक्ष मंगेश गुंडार, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर, मुख्याधिकारी अंबादास गरकळ हे सर्व उपस्थिती होते। नदीची ओटी भरणे हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो निसर्गाच्या सुपीकतेचा आणि जीवनदायिनी शक्तीचा सन्मान करण्याची प्राचीन परंपरा आहे। म्हणूनच ह्या पूजेचे नियोजन करण्यात आलं होतं। सौ श्वेता सोमनाथ ढोले, नगरसेविका/सभापती, नियोजन व विकास समिती, राजगुरूनगर नगर परिषद। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।